नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आलातून भाजी आणायची आहे, चैतावलीची भाजी आणायची आहे। चला तर जाऊया। या बघा, इकडे माझ्यासोबत आई आणि राजा पण आहे। हां, राजा आजारी आहे, राजाला ताप भरतोय। ह्या बघा, आईनं 2 भेटलेले आहे चैतावल्या। ह्या बघा, अशा असतात चैतावल्या। कावल्या हे बघा, मी पण पहिल्यांदाच बघते। ही बघा, एक मला पण भेटली, काढून घेऊया आपण। एकदम कोवली आहे। हे बघा, इथे पण 2 आहे। ती बघा, मला त्या साईडला पण दिसली। हे बघा, तिच्यावरती छोटी छोटी अशी फुलांसारखं असतं आणि इकडे काठीसारखं असतं। हे बघा, एकदम त्या बघा, त्या साईडला आई गेल्या। हो, थोड्या भेटल्या। त्या बघा, आई त्या साईडला गेल्या होत्या। भेटल्या तुम्हाला? आईनं पण भेटल्या। हे बघा, मला पण एवढ्या भेटल्या ना। हे बघा, मला पण भेटल्या। मला मस्त भेटल्या इथे। आईना पण भेटल्या तिकडे थोड्याफार। या ना का? हां, हे बघा, या कांद्याला होतात त्या चैतावल्या। कांदा नाही खायचं, कांदा नाही खायचं ना, ते डुक्कर खातात ना। आईनं एक भेटलं। कोवले आहेत ना मस्त। मस्त कोवल्या ती बघा, दुसरी पण भेटली आईना। शोधायला लागतात, कारण नीट बघायला लागतात। त्यांचा कलर पण बघा कसा आहे। सुक्या पानांसारखं आहे, तर शोधताना थोडा। ते बघा, आईना दुसरी पण भेटली। त्या साईडला पण भेटली आईना। इथे जवळ जवळ भेटतात ना। हे बघा, ह्या साईडला आपल्याला पण भेटली चैतावली। हे बघा, तिचा कलर बघा, तर कलर एकदम ब्राऊन आहे। हे बघा, झाडांचा पण कलर तसाच, तर भेटताना मुश्किल आहे। आणि चैत्र महिन्यातच होतात ना। हा बहुतेक मराठी महिना चैत्र आहे, त्याच्यामुळे ह्या महिन्यातच होतात। तेव्हाच तिला चैतावली नाव। हे बघा, आता आम्ही वरच्या साईडला जात आहे। ह्या साईडला आता शोधलं। हा बघा, ह्या साईडला शोधून झालं, आता वरच्या साईडला जाता। राजा तुमच्या पाठीच आहे। हे बघा, आईने ह्या साईडला पण भेटल्या। 2 भेटल्या ना। ती बघा पायाजवळ, ती बघा त्या साईडला। हा बघा, ह्या साईडला फॉरेस्ट लोकांनी घर बांधलेला, तर आपण जवळ जाऊन बघूया। हा बघा, पूर्ण कौलं वगैरे सर्व खाली पडलीत। हे बघा, दरवाजा कौली भेटली ना। ती बघा, एक ते झाडाची इथे 5 साडेपाच झाले। ऊन बघा किती, भरपूर ऊन आहे। पातेरा बघा किती पडला, पाय ठेवलं का पापड सुरटचा तसा आवाज येतो। फुलं नाही ना, तिथ लागतं। मातेरी कलर आहे। काय काय ठिकाणी भरपूर झाल्या, काय काय ठिकाणी बिलकुलच नाही। हे बघा, पावसाला जवळ आला आणि हे बघा, नवीन नवीन पालव्या फुटल्यात। हे बघा, राजा आजारी आहे, त्याला ताप भरतोय। काल डॉक्टर आले, 3 इंजेक्शन दिलं आणि औषध पण दिलं, तरी पण तो आमच्या मागून आला। चल तिकडे आईनं भेटला,
तो कशा सुकटीत वगैरे टाकतात ना. हं. आपण आपल्याला संध्याकाळी सुकट बनवायची आहे. बघा तरला ते सुकटीमध्ये वगैरे टाकतात ना. हे बघा आपल्याला बऱ्यापैकी भेटलंय. चैतावल्या बऱ्यापैकी भेटल्यात. आपण घरी जाऊन रेसिपी दाखवू तुम्हाला. आणि तिकडे आई तरला काढतात उद्यासाठी. आपल्याला सुकटीमध्ये टाकायचा आहे तरला. बस झालं ना. कुठे जाता तुम्ही? चैतावले आणायला आलेला. हो थोड्या भेटल्या. खातात काय? पूर्ण बोके खातात. हं. बऱ्या भेटल्या ना. काय काय ठिकाणी भेटल्या आणि काय काय ठिकाणी बिलकुलच नाही उगवल्या. ते कसे आता हे ना पुढचं हे नाही येणार. पाटचं ऊन आलं तर बा. हे जर असं आहे ना मोडते तेवढे घ्यायचे. कोवल्या कोवल्या तरला इथे वरती भेटला. हे बघा आपल्याला पिकलेली करवंद पण मिळाली. आपल्याला बऱ्यापैकी भेटलेल्या आहेत. आता आपल्याला घरी जायचं आहे. चैतावली आणायला गेलेले. विचारे ना मी पाडली. काय नाव? चैतावली. चैतावली बोलायचं. चौतावली बोला. चैतावली बोला. चैतावली म्हणा. आई काय ग चैतावलीची काय भाजी करता? मी एवढी इकडे असून मला नाही माहिती. मी हा पहिल्यांदाच प्रकार बघते. हा हो हो. चला आता आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत. आणि आईने रेसिपीला सुरुवात पण केली. हे बघा ही करून घेतात भाजी आपली. आणि आता पटकन आई बनवून दाखवणार आहेत आपल्याला कशी बनवतात ती. हे बघा ह्या अशा कोवल्या कोवल्या काढायच्या नाही. पुढची प्रोसेस आपल्याला दाखवणार आहेत आई कशी बनवायची कशा प्रकारे. मला पण माहीत नाही. मी पण पहिल्यांदाच बघते हे प्रकार. तर आईंच्या मुले आज आपल्याला बघायला भेटणार आहेत चैतावली. आणि हे बघा हे जून आहेत. हे आपल्याला काढून टाकायचे आहेत. हे बघा पहिली हा महिना हा चैत्रचा महिना ना. चैत्र महिन्यातच उगवतात. नाही तर दुसऱ्या दिवसाला नाही उगवत. दुसऱ्या महिन्यात नाही. चैत्र महिन्यातच. चैत्र महिन्यात. आता मराठी महिना चैत्र ना. तुमचा इंग्लिश मध्ये काय बोलता? एप्रिल. एप्रिल. आमच्या मराठीमध्ये चैत्र महिना. मराठीमध्ये गुढीपाडव्यापासून आपले वर्ष चालू होतात ना. आणि आपल्याला माहिती नाही कशी बनवतात. आई बनवणार आहेत. कांद्यामध्ये बनवायचे ना आपल्याला. कांद्यामध्ये फोडणी द्यायचे. बघूया आपण कशा प्रकारे बनवणार आहेत आई. वर्षातून एकदा तरी टाकायची. रानमेवा वर्षातून एकदा तरी खायची भाजी. वर्षातून एकदा तरी ट्राय करायचे भाजी. आता तर आई घरीच असणार त्याच्यामुळे आपल्याला गावच्या भाज्या वगैरे खायला भेटणार आहेत. आपण जे हे आता कटिंग करून घ्यायचं ना. हे बघा पटापट कापून घेऊया. आणि पुढची प्रोसेस दाखवायला आई तयार आहे. हे कटिंग करून घ्यायची बारीक बारीक चिरून. कशी कडू असते की कशी? कडू नाही ना. कारल्याची भाजी कडू होते. आईने तिकडे तारला पण आणलेला आहे. तो बघा किचनवरती ठेवलेला. तो सुकटीमध्ये बनवायचा आहे. तर आज उपवास आहेत त्याच्यामुळे आज नाही बनवणार. हे बघा इकडे तारला घेतलेला आहे साफ करायला. उद्या करायची. पानं काढून कटिंग करायची का? करायची आणि मग उकळवायची. पिलायचा आणि सुकटीमध्ये घ्यायची. अशी पानं काढून बारीक कटिंग करून घ्यायची. त्याच्यानंतर मग बॉईल करून पाणी वगैरे घालून घ्यायचं ना. पाणी घालून मग सुकटीत टाकायची. बारीक सुकटमध्ये. ह्याला आम्ही तरला बोलतो. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. हे बघा हे तारल्याचा पाला. हे बघा अशा पद्धतीचा असतो पाला. चैतावली आता बॉईल करून घ्यायची आहे गरम पाण्यामध्ये. तुमच्याकडे ह्याला चैतावली बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा.
ते बघा त्या साईडला आईने बॉईल करायला ठेवलेलं आहे. भाजी बॉईल झाली, आता उतरून घेऊया. बघा इकडे आईने भाजी बॉईल करून घेतलेली आहे. ते 5 मिनिट गरम आहे. हां, थोडा वेळ थंड होऊन देऊया आपण. ते तिचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं. तर बघा त्या साईडला तवा गरम करायला ठेवलेला आहे आईने. बघा इकडे तेल टाकून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण, हे बघा इकडे मिरची टाकून घेतलेली आहे. हा बघा इकडे आई आता कांदा टाकतात ना. कांद्याला पण थोडा कलर येऊन द्यायचा. हे बघा इकडे आई कांदा भाजून घेत आहे. कांद्याला मस्तपैकी कलर येऊन द्यायचा. टोमॅटो टाकते. आता आई टोमॅटो टाकून घेत आहे. त्या साईडला आईने भाजी घेतलेली आहे. ते आता कांदा टोमॅटो मध्ये मिक्स करून घेऊया आपण. हे बघा मीठ टाकून झालेलं आहे आपला. ते सर्व मिश्रण सर्व मिक्स करून घेऊया. 2 मिनिटं झाकण लावून ठेवूया आपण वाफेवरती. पहिले तर बॉईल झालेला आहे, म्हणजे 50% भाजी शिजलेली आहे. तर 2 मिनिटं वाफेवरती आपण झाकण लावून ठेवूया. हे बघा इकडे आई झाकण काढून घेत आहे. आपली भाजी तर एकदम तयार झाली. हे बघा आपली भाजी तर एकदम तयार झाली. हे बघा आपली भाजी एकदम तयार. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा इकडे कुसुम आत्या आल्यात. हे बघा इकडे भाजी घेतलेली आहे. आता बघूया आपण टेस्ट करून कशी झाली भाजी. पहिल्यांदा टेस्ट करायची आपल्याला भाजी. बघूया कशी झाली ती. हे बघा कशी झाली बघ सांग. एक नंबर. तुम्ही नक्की ट्राय करा. भाकरी सोबत तर खायला एकदम भारी वाटेल. मस्त मजा येईल नाही. हे बघा इकडे आई उद्यासाठी तरला कटिंग करून घेत आहे. सकाळची वेळ नाही भेटत. चला तर मंडळी, कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. अशाच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. जरा तर टाटा बाय बाय.